काही लोक किती सहजपणे बोलतात ना, की तुम्हाला काय, तुम्हाला सगळं फुकट मिळतं, तुम्हाला आरक्षण आहे, तुम्हाला सगळं सुख सुविधा आहे, म्हणून तुम्ही इतके पुढे गेलात, तुम्हाला सगळं फुकट मिळतं. पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला कोणती गोष्ट फुकट मिळाली नाही, त्यासाठी आमच्या बापाने खूप संघर्ष केलाय. अहो, एक काळ असा होता, आम्हाला पाणी सुद्धा पिलं जाऊन देत नव्हतं. त्या पाण्याला आम्ही स्पर्श करू शकत नव्हतो. पण आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंड पुकारला, संघर्ष केला आणि 20 मार्च 1927 साली रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाड या ठिकाणी चौदर तळ्याचं पाणी चाकून बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला. आता सत्याग्रह कोणाला कमी लेखण्याचा किंवा आम्ही ताकदवान आहोत याचा नव्हता, यासाठी नव्हता, तर हा संघर्ष माणसाला माणूस म्हणून काही अधिकार आहेत, पाणी पिण्याचा अधिकार आहे, त्यासाठी हा संघर्ष होता. त्यांचं म्हणणं असं होतं की पाणी हे निसर्गाने दिलेलं आहे, निसर्गाचं आहे पाणी, तर त्यामुळे ह्यावर जाती धर्माचा अधिकार नाही, ह्यावरती सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संघर्ष केला. आणि राहिली गोष्ट आमची पुढे जाण्याची, तर आम्हाला ही ताकद फक्त संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संघर्षामुळे, बंडामुळे मिळते. आणि जे लोक बोलतात ना की आम्हाला फुकट मिळाले, तरी फुकट नाही, हा इतिहासाचा बदला आहे. जय भीम, जय शिवराय.